दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे। यामध्ये काही काल्पनिक व नाट्यात्मक सादरीकरण आहे। सोनेरी दिवस व तो सोनेरी क्षण। अरे बघू बघू बघू, हे नवीन सरदार कोण आहेत तर? बाळाचे पाय अगदी पाण्यातच दिसतात। पहा ना, किती तेजस्वी डोळे। नाक अगदी शहाजी राजांवरच गेला आहे। हो का नाही सरदार? पंत, सरदार नाही तर ही एक हिंदवी स्वराज्याची अटल सुरुवात आहे। यापून यांना पंत, सरदार नाही तर राजे संबोधले जाईल। क्षमा राणी साहेब, कृतिका नक्षत्रात जन्मलेले बालक सिंहासारखे पराक्रमी आहे। सिंहदेव गण घेऊन जन्मलेले हे बालक शिवाई आईचा आशीर्वाद आहे, म्हणून यांचे नाव शिवाजी। इथून पुढे लोक यांना शिवाजी राजे, शहाजी राजे भोसले या नावाने ओळखतील। सूर्याच्या प्रखर तेजाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची वाढ होत होती, परंतु शिवाजी भोसले या नावाचं शोभा कधी झालं हे कळालंच नाही हो। जिजाऊ शिवरायांना रोज रामायण महाभारत यांतील कथा सांगत होत्या। त्या त्यांना युद्धकला देखील शिकवत होत्या। शस्त्रज्ञानासह त्यांचे शास्त्रज्ञानाचे धडे देखील सुरू होते व वयाच्या अगदी 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथही घेतली। आम्ही आऊसाहेबांचे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पूर्ण करू। हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा। महाराजांची वाटचाल स्वराज्याकडे झाली। अनेक लढाया लढल्या गेल्या, पराक्रम गाजवले गेले। एवढेच नाही तर आपल्या कर्तृत्वाने व नेतृत्वाने त्यांनी लोकांच्या मनात देखील राज्य केले। अनेक मोहिमाही लढल्या। त्यातील एक मोहीम आज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत आणि ती म्हणजे अफजल खानाचा वध। महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम। याला कोण गाली सन, दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का। नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गप्पगार। कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। एवढ्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, आणि त्यानं विडा उचलला। नाव तेच अफजल खान, हे नाव तेच अफजल खान। जीता जागता जणू सैतान। खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। कौतिक झालं दरबारानं, खान निघाला मोठ्या गुरमीत। त्याचं घोड दल पायदल, फौज फाटलई बक्कळ। अंगी 10 हत्तींचं बळ, पाहणारा कापेत सळसळ। वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली। गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण रोखणार हे वादळ? जो तो हेच बोलू लागला, आता शिवबाचं काही खरं नाही। इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज। राजांची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार? काय लढा वावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। महाराज, खानाचं सैन्य अफाट आहे। त्यासमोर आपला निभाव लागणे शक्य नाही। निदान पुढचे काही दिवस आपण आज्ञास्थळी निघून जावे। काय म्हणालात पंत? क्षमा असावी आऊसाहेब, पण आम्हाला आमची चिंता नाही। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। शिवबा केवळ आमचे पुत्र नाही, तर या अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे। एका वेळेस या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा तो छावा
कहाँ रह गया पंत? अब तक खलीदा लेके नहीं आया. कहाँ रह गए ते पंत? त्या भाषा आहे रे तेरी. हाँ येऊच लागलो, वाटेत होतो. लाव इधर वो खलीता. क्या हाल है शिवा का? महाराजांचं तर काय सांगावं, त्यांना जेवण गोड लागेना. त्यांची तब्येत तर अगदी खालावली बरं का. ठीक है ठीक है. चालू द्या त्यांचं. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामतीची त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हाजी जी जी करील काही कल्पना युक्तीची हाजी जी जी. राजा शिवा मला आले आहे. बोलवा त्यांना. काय जीवा, काय म्हणतोय खान? वा, आम्हालाही हेच हवं होतं. पंतांकडून निरोप धाडा की आमची तब्येत जरा अस्वस्थच आहे आणि उद्या दुपारच्या भेटीची वेळ ठरवा आणि वाटू द्या त्याला की त्याच्या भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामियाना उभारिला होता. भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, खान हाक मारितो हसरी रोखून नजर गहिरी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्याने केला. खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान एडबडला. एवढ्यात महाराजांनी पोटामंदी बिछवा ढकलला वाघ